आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये समाज बांधवांनी प्रत्येक नांदेडची जिल्हावाईनुसार बैठक लावली आहे। निवेदन देण्याचं काम समाज बांधव करत आहे। जर या निवेदनानुसार जर नाही भागत असेल, प्रशासनाने आमचं मान्य हे ऐकलं नाही, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी तालुक्यावर जिल्ह्यावर जवळपास 1956 पासून आम्ही आदिवासीमध्ये होतो, त्याचा आरक्षणाचा लाभ आम्ही घेतलेला आहे। गॅजेटमध्ये तर ऑलरेडी आहेच, नमूद केलेला आहे। त्याचप्रमाणे जर कायदा आपण बघितला तर त्या ठिकाणी सुद्धा बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो। आता एकीकडे समजा सरकारने गॅजेट जर लागू केलं असेल, मराठा समाजाला जर ते लागू करत असेल तर 100% सुद्धा बंजारा समाजाला हे गॅजेट लागू करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून तालुकानी आहे हे मोठं नियोजन आहे। आता जिल्हा स्तरावर किमान 1 लाखापेक्षा जास्त बंजारा समाजाचं या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे। म्हणून या ठिकाणी अर्धापूर तालुक्याच्या वतीनं भव्य असं रॅली काढून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आम्ही आता असं ठरवलंय, जे होईल ते होईल, रस्त्यावरची लढाई लढू, शासकीय लढाई लढू, आम्ही कोर्टाची लढाई लढू, पण या समाजाला न्याय एक मिनिट बोलायला साहेब आम्हाला नाही दिलं तर आम्ही जेल भरो आंदोलन करतो। 1931च्या जात न्याय जनगणनेमध्ये किंवा ते क्रिमिनल रेप म्हणजे काय, मुक्त जाती आणि भटक्या जमातीला सरळ समजण्याची या देशाच्या असलेल्या काका केंद्र आयोगापासून तर संपूर्ण आयोगापासून या सर्व आयोगामध्ये बंजारा काल समजण्याची राज्य शासनाने मराठा समाजासाठी पूर्वीचा बघितलं असेल तर आपला मराठवाडा हा संपूर्ण हैदराबाद गॅझेटमध्ये आमचा हा कुंभटतो तालुका आहे, तो आदिलाबाद जिल्ह्यात। या जिल्ह्याला असलेले सगळे निष्कर्ष क्रिमिनल टाईप इंग्रजाच्या 1857 पासून या बंजारा समाजाला पहिल्यांदा इंग्रजांनी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेभाई हिंदूंना आपण निवेदन देवाचं तहसीलदार मार्फत तो मार केलोच आपण शांततेत थांबव 2 मिनिटं लागेवाचं आपल्याला सही करायचं। सही वेजार बाद तहसीलदार साहेब निवेदन देना के जो फोटो वेगो तो आपल्याला शांत मार्गेती जो आयचा जो आपल्याला गरज जायचं हे सारू आपण घोषणा मत दो तम सेवेन शांत करो। अरे नाही 5 सह्या खूप झाल्या, ऐकून घ्या हो, ऐकून घ्या सर्व हो संयोजक आपले हो संयोजक सर्व तांड्यातील सर्व बंजारा समाजातील संयोजक फक्त 5-6 सह्या झाल्या बस झाल्या, जास्त सह्या करू नका। संपूर्ण तांडेर अर्धापूर तालुका बाजू सर्वनी महिला मंडळी आहे दोन्ही हे नवयुवक हे चाबडेकर मंडळी हे अमराबाद तम लारे सर्व महिला मंडळी आहे तो तम सहकार्य करो नी महिला मंडळी आहे तो एक लाईन उप करो तम बाकीचे आपण लारो
ये नव एक लारो बेटा तुम ये लारो आता सहकार्य की देतो तू लारो जागा मोकल करो का निवेदन दे दो का कोणी कोणी आणून बरोबर आणून बरोबर वोट दिली या महिला मंडळाला लारो महिला मंडळाला मला पाठवून दे थोडा पाठी मागावा ना थोडा पाठी मागावा फोटो काढत पत्रकार बंधू कम लारा वेदावशे न्याय आपल्याकडून मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो. म्हणून पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने निवेदन दिले त्याबद्दल आपला सर्वांचा या ठिकाणी सरकारच्या कानावर टाकावं आणि आम्हाला न्याय देण्यात यावं. जय हिंद जय जवान. मी सगळ्या समाजाचे आहे की नाही मनपूर्वक अभिनंदन करतो. काल छोट्याखाली आम्ही पत्र द्यायला गेलतो पोलीस स्टेशनला 4-5 जणच होतो पण मला वाटलं नाही की इतक्या संख्येनं आपला समाज सुटल या इतक्या विराट संख्येनं. कारण की इथं फक्त 6 तंडे आहेत तरी बी चांगल्या प्रकारे घरातून झाडून लोक या ठिकाणी आलेत आणि आरक्षणासाठी तळमळ तर सगळ्यांचीच आहे. बऱ्याच पक्षानं सांगितलं की 56च्या पहिल्यानंतर आपलं आरक्षण भट्ट्यामध्ये गेलंय. काल एक निर्णय लागलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये की ज्याच्यामध्ये युनियन ऑफ दिल्ली वर्सेस जनरल सिंग मध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले की क्रिमिनलची गरज नाही आहे आणि आदिवासी आणि एससी आणि एसटी साठी यांना रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ लॉ मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार आहेत की ते आदिवासीमध्ये घेऊ शकतात जर त्यांचे जे क्रायटेरिया आहेत समजा जे 4-5 क्रायटेरिया त्याप्रमाणे आपला जो समाज आहे हा त्या क्रायटेरियामध्ये बसतो आणि आपली वेशभूषा राहणीमान खानपीन हे वेगळं आहे. आदिवासी सारखा जंगलात राहणारा आपला समाज आहे. त्यामुळं मी सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या बंजारा भाऊला आवाहन करतो की प्रत्येकानं निवेदन द्या. गरज पडली तर रस्त्यावर येऊ पण आरक्षण घेतल्याशिवाय नाही राहू. जय शिवराय. आगे रोज काही जे 4 शब्दाचं हमारो राठोड साहेब बोले. लगा दो जुबेर भाई आम्हाला एवढं लाओ कनेक्ट करना पड़ेगा. एवढं आहे की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आता हैदराबाद गॅजेटनुसार जे आरक्षण तेलंगणामध्ये सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे आणि हीच आमची मागणी आहे बंजारा समाजाची की आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं ह्यासाठी भव्य असा मोर्चा. ह्यानंतर शांततेच्या मार्गाने जर समजा आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही तर ह्यापुढं आणि आम्ही दिशा असं ठरवू की जेणेकरून सरकारला बी घेण्याचा प्रयत्न करू एवढी आमची मागणी आहे. हमारो बंधु प्रकाश भाऊ राठोड આપણે जय सेवालाल हमार जे काही आरक्षण ये देश स्वतंत्र यो पुरे पूर्वीतील आपण ब्रिटिशकालीन इंग्रजेरे पहिले आपण मारेकरी धरके आपण लदेनी आपलो मूळ व्यवसाय वो लदेनी व्यवसाय में
1871 ब्रिटिश सरकार गुन्हेगारी ट्रायब नागताणी हे देशरे वेगवेगळे सेटलमेंट कॅम्पेम आणि आपण जंगलेम राणीमान आणि कचरेम रेगेचा जे आदिवासी जे काही निष्कर्षच हे देशानं जनाती स्वातंत्र्य मिळो काका कालेकर आयोग भी पीपी मंडल आयोग भी देशमुख कमिशन भी आयगर समिती भी कालेनच लेटेस्ट नेहमीच कोण पाटिया समिती आणि वरही पेक्षा आपण जे काही आरक्षण आणि लोकसंख्याचं 1 वर्ष वे संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना ती आपण सरकारेकडे डाटा आणि से कल्चरचं हैदराबाद गॅजेट जर एका नुसतं कुणबी नोंदणीर आधारे पण जर वो आरक्षण दे सकत तो आपण तो जे काही क्रिमिनल ट्राईब म्हणजे आदिवासी ट्राईब म्हणजे पूर्ण आदिवासी बंजारा समाज पंजाब ते कन्याकुमारी काश्मीरपर्यंत रेवाळू से गौरबाई आताही सोळी खावाचं आणि ओतही सोळी खावाचं या देशातील सगळ्या पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो या जंगलामध्ये मूळ आदिम करणारा जंगलातला वाघच रक्त पितो आणि बंजारा समाज हा रक्ताची सोळी करून खातो। मी या निवेदनाच्या माध्यमांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला व माननीय या जिल्हा प्रशासन आणि या तालुका प्रशासनाच्या वतीने निवेदन करतो माननीय साहेब आम्हाला 1871 पासून तर आमची जवळपास 50 पिढ्या ह्या जे काही आदिम आम्ही जमात आहोत हडप्पा मौजा आणि सिंधू संस्कृतीमध्ये राहणारा बंजारा समाज आहे। माझ्या माया बहिणीचा आजही जर कल्चर बघितलं तर हा पूर्ण देशातील असलेला कल्चर आहे। हा भेदभाव करू नका। 15/4 16/4 नुसार आम्ही सगळे निष्कर्ष पूर्ण करतो आणि सगळ्या समितीने आमची शिफारस केलेली आहे। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो साहेब हैदराबाद गॅजेट तुम्ही पुन्हा एकदा ऐकून करून बघा। हैदराबाद गॅजेट मध्ये सगळं काही आमचं स्पष्ट लिहिलं आहे आणि कालेनच हे राज्यरो आपण मंत्री संजय भाऊ राठोड गुंदूर अध्यक्ष हेठ आणि पवरा देवी रे पूर्ण संत आणि मंत जत्राई राज्यमयी जत्री आपली सामाजिक संघटनाचं ऑल इंडिया गोर सेना गोर शिकवाडी 7 संघटना प्रतिनिधी कालीन मुंबई हजर येते आणि आगामी काळेમાં આપણો अधिक तम हम समझे हैदराबाद गैजेट सकरन घर बेचरचनी आज जो आए तो बियो मरे वे सापेना भाटा मारन घर बेचरचनी तमने ने चेतावनी रे सवार रविवारी 1 वाजता सांदीपानी पब्लिक स्कूलेમાં આપણી જિલ્લાના કાઈ કરેડ જિલ્લારો કાઈ કરેડ જે નિવેદન છે તમારો हमारो एक जगह डॉक्टर स्वतः एक सर्जन मग डॉक्टर बीडी चव्हाण मार्गदर्शन हेठ आपण नांदेडમાં अतिशय पद्धतशीर आणि कमार हमार हैदराबाद गॅजेटीनुसार मराठवाडा मुक्ती संग्राम आपण जे 7 जिल्ह्याचा हे पूर्ण निष्कर्ष आणि बाउंड्री पर आपण नांदेडचा सवार तमचे मोठे मोठे जत्राई तांडेर नायकचं वो रेवरी तम होता हो आगामी आपण दिशा ठरत आणि ही सरकार सदी दोन्ही न माने तो वरेही पेक्षा આપણે कने मी या सरकारला एकच सांगू इच्छितो सर वाघ हा रक्त पितो जसा हा बंजारा समाज रक्ताची सोळी करून खातो उद्या या सरकारची सोळी केल्यानंतर आम्हाला आरक्षण नाही दिलं हमारो प्रकाश भाऊ राठोड આપણે એ શબ્દમાં માર્ગદર્શન કરીએ આત્રપન્ન ખાબે તો આગળ રૂપરેખા કચરી હોય जवाहरलाल और हमार जे काही आरक्षण पूर्वी आपण ब्रिटिश कालीन जरे पहले आपण मारेकरी ढरके आपण लदेनी आपणो मूळ व्यवसाय लदेनी व्यवसाय में 1871 ब्रिटिश सरकार गुन्हेगारी ट्रायब नागताणी जे देशरे वेगवेगळे सेटलमेंट कॅम्पेम आणि आपण जंगलेમાં राणीमान आणि कचरेम रेगेचा जे आदिवासी जे काही निष्कर्ष हे देशानं जनाती स्वातंत्र्य मिळो काका कालेकर आयोग भी मंडल आयोग भी देशमुख कमिशन भी आयगर समिती भी आलेनच लेटेस्ट निमित्त कोण पाटिया समिती आणि वरही पेक्षा आपण जे काही आरक्षण आणि लोकसंख्याचं 1 वर्ष वे संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना ती आपण सरकारेकडे डाटा आणि से कल्चरचं हैदराबाद गॅजेटમાં जर एका नुसतं कोणत्याही आधारे पण जर वो आरक्षण दे सकत तो
ट्राईब म्हणजे आदिवासी, ट्राईब म्हणजे पूर्ण आदिवासी. बंजारा समाज पंजाब ते कन्याकुमारी काश्मीरपर्यंत रेवाळू से गोरबाई आताही सोळी गावातलं आणि होताही सोळी गावातलं देशातील सगळ्या पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो, या जंगलामध्ये मूळ आदिम करणारा जंगलातला वाघ रक्त पितो, समाज हा रक्ताची सोळी करून खातो. मी या निवेदनाच्या माध्यमाने राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला व माननीय या जिल्हा प्रशासन आणि या तालुका प्रशासनाच्या वतीने निवेदन करतो. माननीय साहेब, आम्हाला 1871 पासून आमची जवळपास 50 पिढ्या या जे काही आदिम आम्ही जमात आहोत, हडप्पा, मौर्य आणि सिंधू संस्कृतीमध्ये राहणारा बंजारा समाज आहे. माझ्या मायाबहिणीचं आजही जर कल्चर बघितलं तर हा पूर्ण देशातील असलेला कल्चर आहे. हा भेदभाव करू नका. 16/4 नुसार आम्ही सगळे निष्कर्ष पूर्ण करतो आणि सगळ्या समितीने आमची केली आहे. मुख्यमंत्र्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो, हैदराबाद गॅझेट काही आमचा फर्स्ट निर्णय राज्यरो आपलो मंत्री संजय भाऊ राठोड, उंदूर अध्यक्ष आणि पवारा देवी पूर्ण संत आणि मंत सत्ताही राज्यमय सती आपली सामाजिक संघटना ऑल इंडिया और सेना और शिकवाडी येते आणि आगामी काळेમાં આપણો આમ સમજે હૈદરાબાદ ગેજેટ સક્રમ ઘર બેચર છે ની આજ જો આયે તો બિયો મરે વે સાપેના બાટા મારણ ઘર બેચર છે ની તમને ને ચેતવણી રે સવાર રવિવારી 1 વાજતા સાંદીપાની પબ્લિક સ્કૂલમાં આપણી જિલ્લાને કાઈ કરેડ છે, જિલ્લારો કાઈ કરેડ જે નિવેદન છે તમારો અમારો એક જગ્યાએ ડોક્ટર છે, स्वतः एक सर्जन છે. मग डॉक्टर बीडी चव्हाणेर मार्गदर्शन हेठळ आपण नांदेडમાં अतिशय पद्धतशीर आणि तमार हमार हैदराबाद गॅजेटीनुसार मराठवाडा मुक्ती संग्रामेर आपण जे 7 जिल्हाचा हे पूर्ण निष्कर्ष आणि बाउंड्री प्रेम आपण नांदेडचा सवार तमचे मोठे मोठे जत्रा तांडेर नायकचं वो रेवरी तम होता हो. आगामी आपण दिशा ठरवतानी सरकार सदी थोडीशी न माने तो गोरेही पेक्षा आपणे गण. मी या सरकारला एकच सांगू इच्छितो, सर वाघ हा रक्त पितो जसा हा बंजारा समाज रक्ताची सोळी करून पाहतो, उद्या या सरकारची सोळी केल्यानंतर आम्हाला आरक्षण मिळेल. संपूर्ण बंजारा समाजाने मार विनंतीचं आपण आहे तू आपले मानेची मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये सीपीआय आणि बेराचा कायदा जर आपण पाहिला तर विदर्भामध्ये संपूर्णपणे बंजारा समाज 70 पर्यंत त्या ठिकाणी आदिवासीचा लाभ घेत होता. हा मराठवाडा मूळ अर्थानं निजाम कालामध्ये हा आदिवासी आहे, ज्याने या सरकारला स्थिरता दिली. या देशातल्या या गुलामगिरीमधून सगळ्यात मोलाचा वाटा जर कोणाचा असेल, इंग्रजाला सळो करून 3 लाख एवढे इंग्रज मारायचं काम या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये केवळ बंजारा समाजाने केलेलं आहे. मी एकाच वाक्यात वाचत होतो, लोकांनी बघितलं की बाबा रे जे काय इंग्रजांना 3-3.5 लाख इंग्रजांना या ठिकाणी मारण्यात आलं, हे शस्त्र आले कुठून? किमान 2 लाख तरी शस्त्र असेल. हे शस्त्र सगळे कोणाचे होते? ते आम्ही जनावराला मारायला, वाघाला मारायला, शिकार करायला जे आमच्याकडे शस्त्र होते, त्या शस्त्राने आम्ही या देशामधून या इंग्रजाला पळून लावले. ती औलाद आमची आहे म्हणून आमचा हक्क आहे. आम्ही तुम्हाला वाचवलंय, आम्ही तुम्हाला वाचवलंय. आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर आपल्याला सांगायचं आहे हे तर फार कमी आहेत. आता पुढच्या याच्यामध्ये मोर्चामध्ये घरातली बाई असेल, आंधळा असेल, मुळा असेल, लंगडा असेल, लहान असेल, मोठा असेल, एवढंच नाही, कुत्र, मांजर, ढोर, बकरी जे काही आमच्याकडे जनावर आहेत ते घेऊन आम्ही या जंगलामध्ये वावरणारा हा वाघ आहे. आता वाघ काही शांत बसणार नाही आणि वाघाला जर कोणी दगड मारायचा जर प्रयत्न केलं आणि वाघ हा त्याचा गळ्याचा घुटका घेतल्याशिवाय राहणार नाही. उंदरखेडला
उद्या या ठिकाणी संभाजीनगरला एक बैठक आहे. म्हणून समाज बांधवाला माझी विनंती आहे, ही लढाई एक दिवसाची नाही, आपल्याला कॉन्क्रीट मध्ये काम करावं लागेल. या ठिकाणी आपले कामधंदे सोडायचे, ज्यावेळेस आदेश येईल आपण रस्त्यावर यावं. पुन्हा एक वेळ महाराष्ट्राच्या सरकारला सांगू इच्छितो, जर तुम्हाला 2 भाऊ असेल एका घरामध्ये, मोठ्या भावाला तर पूर्ण घरच तुम्ही देत असाल, लहान भाऊ काही या ठिकाणी चुपचाप बसत नाही. मग आरक्षण लागू केलंय तुम्ही, या ठिकाणी तुम्ही गॅजेटेड लागू केलंय, एका भावाला तुम्ही पूर्ण देता. आम्हाला जर तुम्ही गॅजेटेड लागू केलं नाही, आम्हाला जर गॅजेटेड तुम्ही लागू केलं नाही, तर हा समाज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकी असतील, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी खासदारकी असेल, तुम्हाला मात्र या मराठवाड्याच्या माय मातीमध्ये काढल्याशिवाय हा समाज राहणार नाही. आमचा आपण पाहू नका, आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करतो, न्याय द्यावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय शिवलाल, जय महाराष्ट्र, जय भीम, जय मावळे. याच ठिकाणी अर्धापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी समाज बांधव रस्त्यावर आले आणि निवेदन दिलंय. 2च दिवसामध्ये या पोरांनी या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन केलं होतं. याही पेक्षा मोठा मोर्चा समोरच्या काळामध्ये निघणार आहे. आमची मागणी अशी आहे, मूळ आदिवासी आम्ही आहोत. मागच्या 70 वर्षापासून बंजारा समाज हा ट्राईब मध्ये मोडतो. आपण जर गॅजेटेड बघितलं, हैदराबाद गॅजेटेड, त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी मध्ये मोडतो असं नमूद केलेलं आहे. सीपी आणि बेरारचा कायदा जर आपण विदर्भामध्ये बघितलं, त्या ठिकाणी सुद्धा निजामाने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय दिलं होतं. याचा अर्थ की आम्ही निजाम काळामध्ये सुद्धा आदिवासी होतो. पण या देशामध्ये एक नवीन क्रांती झाली. या देशातले मोठे मोठे धनोपती, करोडोपती जेव्हा घरात झोपले होते, तेव्हा मात्र रस्त्यानं जाणारा, जंगलातून वाट काढणारा, लदनीच्या मार्गाने जाणारा समाज या ठिकाणी इंग्रजाला सळो की पळो करून सोडलं. हत्यार पुरवले पूर्ण देशाला आणि 3,34,000 एवढं इंग्रज या समाजाने या ठिकाणी मारून टाकलं आणि त्याला इथून पळवून टाकलं. एवढं शौर्य असलेला हा समाज, या समाजाला आदिवासीचं सवलत मिळावं ही या ठिकाणची प्रमुख मागणी होती. जिल्ह्याला आता मिळावे होत आहे. उद्या नांदेडची बैठक आहे. नांदेडला मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो, किमान 2 लाख इतका बंजारा समाज नांदेड शहरामध्ये येणार आहे. आणि या सरकारलाही सांगू इच्छितो, तुम्ही आमचं परीक्षण घेऊ नका. तुम्ही एका समाजाला एक मागणी, दुसऱ्या समाजाला दुसरी मागणी करू नका. ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही या ठिकाणी आरक्षण लागू केलं, त्याच धर्तीवर किंबहुना त्याही पेक्षा जास्त बंजारा समाजाला आपण एसटी प्रोग्राममध्ये द्यावं अशी मी सरकारला विनंती करतो. आज मोर्चे बैठका होत आहेत, सुद्धा शासनाने मागण्या नाही मान्य केल्या, समोरच्या भूमिका आहे. जर सरकारने मान्य केलं नाही, आपण बघितलं या जगामध्ये काय चाललेलं आहे, उद्रेक होऊ लागलाय. नेत्याला, पुढाऱ्याला, मंत्र्याला या ठिकाणी लोक रस्त्यावर फिरू देत नाही. आम्ही असं चंग बांधलंय, येणाऱ्या काळामध्ये जर आमचं तुम्ही न्याय करून दिलं नाही, आम्हाला आरक्षण तुम्ही दिलं नाही, तर तुम्हाला गावामध्ये फिरता येणार नाही, तुम्हाला शहरामध्ये फिरता नाही, तुमच्या गाड्या अडवू. या महाराष्ट्रामध्ये आम्ही असं चंग बांधलंय की तुम्हाला जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही, आमच्यावर अन्याय सातत्याने केलं, तर या मराठवाड्यामध्ये मात्र तुम्हाला मातीमध्ये हा समाज गाडल्याशिवाय राहणार नाही. एवढा इशारा मी या ठिकाणी सरकारला देतो. ओबीसीच्या आरक्षणाची कालच आपण नांदेडला फार भव्य अशी बैठक घेतली. ओबीसीचं आरक्षण हा एका दिशेने चाललेला आहे. ओबीसी मध्ये आम्ही मोडतो, म्हणून ओबीसीचं सुद्धा आम्हाला काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या समोरची जी काही ताट आहे, विमुक्त भटक्याचं, व्हिजेएनटीचं जो आरक्षण आम्ही आज घेतो, आम्ही निवडणुकांमध्ये आम्ही ओबीसीचं आरक्षण घेतो. मग ओबीसी मध्ये आरक्षण घेत असताना ओबीसीला सोडणं सुद्धा आम्हाला काही उचित वाटत नाही. पण समाजाचा जेव्हा प्रश्न येतो, समाजाच्या प्रश्नासमोर बाकी सर्व प्रश्न आम्ही कमी समजतो. आणि ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठी चळवळ जर कोणाची असेल तर या जिल्ह्यामध्ये हे ओबीसी समाजाची आहे. उद्या 17 तारखेला आम्ही आवाहन केलंय, या महाराष्ट्राचा कोणताही मंत्री येऊ द्या, कोणतेही आमदार येऊ द्या, त्याला मात्र आपण झेंडा फडकू देणार नाही, एवढा आव्हान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आम्हाला स्वतःहून त्यांनी सांगितलं होतं, कारण की त्यांची काही अडीअडचण आली असतील, त्याच्यामुळे ते आले नसतील. त्यांचा आम्हाला सहकार्य 100% पाठिंबा आहे. जरांगे पाटील सुद्धा म्हणतायत की जर बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटनुसार जर त्यांची नोंदी असतील तर त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्यांचं काही ते वाद नाही, त्यांचं आमचा कुठला वाद नाही. त्यांचं आम्हाला सहकार्य आहे, आमचंही त्याला. आम्हाला कोणाचंही हिसकावून घ्यायचं नाही. आमचं जे आहे, आम्ही कोणाच्याही ताटातले खाणारी अवलाद आमची नाही, आमची बंजारा समाजाची अवलाद आहे. आम्ही स्वाभिमानानं जगू, स्वाभिमानानंच घेऊ.
मराठा ओबीसी बांधवांना जर आम्हाला जर आमच्या पद्धतीने जर आरक्षण मिळत असेल तर त्यांना सोडायचं न सोडायचं हे समाज ठरवतील ना. आम्ही कसं त्याच्यावर भाष्य करणार आहोत. आता ही आमची एक तालुक्या लेवलची बैठक आहे. आज आम्ही निवेदन दिलेलो. इथून पुढच्या बैठकी लेवल, जिल्हा लेवलची, महाराष्ट्र लेवलची, जिथं जिथं आता आंदोलन होईल त्या पद्धतीने आम्ही काम करू. जसं आम्हाला समाज सांगेल, जसा समाजाचा संदेश येईल त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते आम्ही काम करू समाजाचं. तर या प्रश्नाचं आपण काय उत्तर? नाही, ओबीसी मधून जर बंजारा समाजाला एसटी प्रोग्राम मध्ये जर टाकलं तर ओबीसी त्याच्यात भलंच आहे. कारण तिथं स्पेस निर्माण झाली, तिथं पोकळी निर्माण झाली. नव्हे त्या ओबीसीच्या प्रोग्रामातील लोकांना त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी संधी भेटल आणि आम्ही आमच्या जागेवर सुखानं त्या ओबीसीचं या मोर्चाला, बंजारा समाजाच्या मागणीला तीळ मात्र सुद्धा विरोध नाही. मराठा समाजाचा एक पैशाचा सुद्धा विरोध नाही. आता मराठा समाज असेल किंवा महाराष्ट्राचा ओबीसी समाज आणि ओबीसीचे नेते असतील ते असं म्हणाले जाऊ दे ना, त्यांची पिढा गेली तर. आम्ही म्हणतो आमची पिढा जरी ओबीसीतून गेली तर पात्र आम्ही आदिवासीची सवलत घेतल्यानंतर ओबीसी मध्ये राहायचा काही प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही. आणि ओबीसीचा प्रवर्ग हा आम्ही आज कितीतरी वर्षापासून आम्ही लाभ घेतो. म्हणून ओबीसी बांधव हा सुद्धा आमचा या ठिकाणी आमच्या सोबत खांद्याला खांदा मिळून आहे.